अहेरी येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी व रहदारीची मोठी अडचण होत असल्याने तात्काळ रस्ता रुंदीकरण करण्याची तीव्र व एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी अहेरीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की अहेरी येथील मुख्य चौकातील रस्त्याची नेहमी डागडुजी, दुरुस्ती, नूतनीकरण करण्यात येते, परंतु अरुंद रस्त्यामुळे रस्त्याची समस्या तशीच जैसे थे असते. अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन सदरच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. शालेय विद्यार्थ्यांना तर या मुख्य रस्त्यावरून चालण्यासाठी रोजच्या रोज तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी व रहदारी व वाहतुकीची कोंडी कायमची सोडविण्यासाठी ताबडतोब रस्ता रुंदीकरण करण्याची तीव्र व एकमुखी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे करण्यात आली आहे. निवेदन सोपविताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, अहेरी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, जावेद अली, माजी प्राचार्य रतन दुर्गे, जाफर अली, तिरुपती मडावी, योगेश तलांडी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग इथं अहेरी येथे आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेला आहे. जो मुख्य रस्ता आहे अहेरीचा, त्या रस्त्यामध्ये आज कोंडी होत आहे. कारण जनसंख्या सतत वाढत आहे, वाहने वाढत आहे, दळणवळण जास्त वाढल्यामुळे आज खूप प्रमाण लोकांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना खूप त्रास होता येण्या जाण्यासाठी. यासाठी आमची मागणी आहे, प्रमुख मागणी, की रस्त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे. आणि या रस्त्याचे रुंदीकरण करत असताना रस्त्याचे दोन्ही बाजूकडून माझ्या व सर्व लोकांच्या इथं घरं समजा, दुकान समजा काही जाणार आहे, तर त्याच्या शासनाकडून त्यांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे, पुनर्वसन त्यांचा केले पाहिजे. हे तर हम ठाम धरून बसू, परंतु हे रुंदीकरण होणे आज अत्यंत काळाची गरज आहे. याच्यासाठी माझी शासनाला विनंती आहे. सध्या नागपूरमध्ये अधिवेशनसुद्धा सुरू आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना अहेरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फताने निवेदन पाठवत आहोत. तर शासनाने दखल घेऊन तत्काळ हे रुंदीकरणचे कार्य करायला पाहिजे आणि लोकांना सोयीस्कर होईल. कारण इथे अहेरीमध्ये एक साधा पार्किंग नाही आहे लोकांना वाहनं ठेवण्यासाठी, आणि खूप त्रास होत असतो लोकांना. आणि शनिवारचा जो बाजार होते, खूप गर्दी होते, शाळेचे विद्यार्थी येण्या जाण्यासाठी त्रास होते, अपघात घडू शकते. याच्या अगोदर कित्येक अपघात घडलेले आहे. समोर अपघात होऊ नये, दुर्घटना होऊ नये, या उद्देशानं आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवत आहोत. आमची मागणी पूर्ण केली पाहिजे आणि रस्त्याचं रुंदीकरण झाला पाहिजे, रस्त्याचा चांगला विकास झाला पाहिजे आणि लोकांचे त्रास दूर झाले पाहिजे. एवढीच माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आम्ही निवेदन मार्फत विनंती केलेली आहे. आमची मागणी रास्त आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे महायुतीची सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. नक्कीच हे आमची मागणीला मान देऊन आमची मागणी पूर्ण करतील. जय महाराष्ट्र. काही नाही, रस्त्याला फार मोठी कोंडी होत आहे, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पण अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रस्ता रुंदीकरणाची फार मोठी गरज आहे. रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर करावी. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.